11 जण गेलो, 26 म्हशी आणल्या आम्ही तिथे. उत्तम प्रकारच्या म्हशी दिल्यात आणि दुधामध्ये काही फरक नाही. दूध वाढ आहे, उलट तिने सांगण्यापेक्षा जास्त वाढ आहे. त्या तिथून प्रवासात ज्या मशीनची रेडकं मिली त्या इथं सुद्धा दूध व्यवस्थित द्यायला असा आमचा अनुभव आहे. रेल्यांना म्हशी चांगल्या म्हशी आहेत, एकदम समाधान म्हशी आहेत. त्या दूध पण काढा बसलो आपण तर हलत नाहीत त्या म्हशी. बर पाय पण उचलत नाहीत अशा म्हशी आहेत त्या. तिथून म्हशी खरेदी कराव्या. आमच्या म्हशीमध्ये कसं भाकड काळ जास्त असतोय, त्या म्हशीला तेवढा भाकड काळ जास्त नसतोय. ती गाभण राहिली तरी पण 7 महिन्यापर्यंत आरामात दूध देऊ शकते. मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय कृषी सल्ला युट्यूब चॅनल. तर मंडळी, आज आपण तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणचे शेतकरी बांधव आपल्या सोबत आहेत. सुरेश नैन डेअरी फार्मचे ओनर रमण नैन आपल्या सोबत आहेत. तर हे जे शेतकरी बांधव आपण बघताय, तर त्यांनी ग्रुप करून हरियाणावरून म्हशी आणलेल्या आहेत, सुरेश नैन डेअरी फार्मवरून. तर त्यांचा अनुभव जाणून घेण्याकरिता आपण या ठिकाणी आलेलो आहेत. तर हरियाणाच्या म्हशी त्यांच्याकडे येऊन चांगल्या दूध देत आहेत का, जशी बोली होती तसं या ठिकाणी त्यांना दूध मिळालंय का, आणि काय फसवणूक किंवा धोकाधडी यांच्यासोबत झाली का, तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी रमण नैन यांचा परिचय जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार सर। अपना परिचय करा के दो। सर जी नमस्कार, मैं हरियाणा से जिन अपना डिस्ट्रिक्ट है, रमन नैन, सुरेश नैन डेयरी फार्म से अभी आपके कोल्हापुर में अपने किसान भाइयों से मिलने आए थे। सरौली गांव है गढ़ीगंज में। इधर अपने पास 26 भैंस लेके आए किसान आदमी अपने पास। अभी उनसे मिलने आए हैं, भैंसों का रिजल्ट कैसा दूध दे रही है। अपने चेयरमैन है अनिल जी और अनिल शिंदे और मारुति जी। ठीक आहे दादा, नमस्कार. नमस्कार. परिचय करून द्या आपला. माझं नाव अनिल बंडू शिंदे, गाव सरोळी, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. आम्ही हरियाणातून म्हशी आणल्या. आम्हाला ते योग्य ते रेटमध्ये म्हशी मिळाल्या आणि गाव खेड्यातनं म्हशी नयन डेअरी फार्म आले, चांगल्या उत्तम प्रकारच्या म्हशी दिल्यात आणि दुधामध्ये काही फरक नाही. दूध वाढ आहे, उलट तिने सांगण्यापेक्षा जास्त वाढ आहे आणि सोय चांगल्या प्रकारची झालेली आहे. तरी म्हैस खरेदी करायची असेल तर जिनमधनच म्हैस खरेदी करावी असं मला वाटतंय. तुम्ही कधी गेलतात हरियाणामध्ये? आम्ही गेल्या महिन्याच्या 3 तारखेला गेलो होतो, सप्टेंबरच्या. 11 जण गेलो, 26 म्हशी आणल्या आम्ही तिथे. बरं, 11 जण गेलतात आणि 26 म्हशी आणल्यात. होय. बर, किती दिवस खरेदीसाठी गेले तुमचे तिथं? 4च दिवस खरेदी केली. 4 दिवसात खरेदी करून चांगल्या प्रकारच्या दिलेत. त्याच्यानंतर आम्ही 2 दिवस तिथं दिल्ली जरा फिरून बाकीचं जरा एरिया बघून आम्ही आलोय. बरं, म्हणजे म्हशीच्या नादात दुसरं पण बघायला मिळालं आम्हाला. बरं, आवर्जून तर आपण जात नाही. होय, आणि उत्तम प्रकारच्या म्हशी तिने आम्हाला दिलेत, काय अडचण नाही. बरं, तिथं गेल्यावर तुमची सोय कशी केली? सोय उत्तम प्रकारची, राहणं सगळं, जेवण बिवण व्यवस्थित, गरम पाण्याची सोय, आंघोळ बिंघोळ व्यवस्थित आहे. कुणाला दूध चिलकण्यात अर्थ नाही असं तिने याचीच सोय करून दिली. बरं. आम्ही आणल्यानंतर इथंच तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर, गाव नूल, ह्या लोकांना आमच्या म्हशी बघून तिने पण तिथून 40 म्हशी आणलीत. बरं. हा, ह्याच्या नयन डेअरी फार्म मधून. एवढा विश्वास नयन डेअरी फार्मवर लोकांचा इथला बसलेला आहे. त्यांच्या आता मी म्हैस आणले, त्यांच्या बोलीपेक्षा मला 2 लिटर जादा दूध आहे असं पण आहे. तसं काय अडचण नाही. सांगितलं होतं किती दिलं? आम्हाला 7 लिटर सांगतं तिथं आम्ही पिळलंय एका मात्र रेडकाला पाजून आम्ही 7 लिटर पिळतोय. बरं, म्हणजे रेडकाला पाजून 7 लिटर तुम्ही पिळताय? एक लहान रेडकाला आम्ही सोडतोय. म्हणजे 14 लिटर दूध? होय, दिवसाला 14 लिटर दूध आहे. एका टायमाला 7 लिटर दूध आहेच. काय किमतीला आणलेल्या म्हशी? 1,30,000 आम्ही आणले तिथून. बरं. आणि एक गाभण आणले लाखाला. बरं. ते आता 7 महिन्याची गाभ आहे, रेडी पहिल्या येतात, चांगली आहे. बरं. आणि काय त्यांच्यापासून मला वाटतं जास्तीत जास्त तिथनं म्हशी खरेदी कराव्यात. बरं. म्हणजे चांगलं विश्वासानं कुठे नयन डेअरी फार्म जिन मध्ये विश्वासू माणसं म्हणजे तर जिन नयन डेअरी फार्म. बरं. दादा नमस्कार. नमस्कार. परिचय करून द्या आपला. मी मारुती रानबा पटेल, राहणार सरोळी, तालुका गडिंग्लज, श्री रवळनाथ दूध संस्था चेअरमन. तर आम्ही ग्रुपनं
हरियाणा जिंदमध्ये गेलतो नयन डेअरी फार्म इथे म्हशी आणायसाठी. खरोखरच त्यांची जर व्यवस्था बघितली तर आधी एकदम घरातल्यासारखी व्यवस्था होती. आम्ही तिथं एकूण दोन्ही संस्थेने मिळून एकूण 26 म्हशी आणलेल्या आहेत. त्या आम्हाला खेडोपाडी फिरवून म्हणजे हुडकून म्हशी दिलेल्या आहेत, ज्याने म्हणजे दूध चांगल्या देतील. रेटमध्ये पण आम्हाला तशा रेटमध्ये पडलेले आहेत. जर कुणाला जर म्हशी खरेदी करायची असतील तर नयन डेअरी फार्म जिंद या ठिकाणी आपण संपर्क साधून म्हशी विश्वासानं आणाव्यात, एवढंच मी आवाहन करेन. तुम्ही किती आणलेल्या म्हशी? मी स्वतः एक म्हस आणलेली आहे आणि आमच्या ग्रुपमध्ये एकूण टोटल 26 म्हशी आणलेले आहेत. बर बर बर. आता तुमची जी म्हैस घेतली तिची खरेदी किती लाखामध्ये झाली आणि काय दूध आहे? आता आम्हाला तिथं 7 लिटर सांगितलेलं. फक्त आमच्या म्हणजे जिथं 7 लिटर सांगून 1,38,000ची खरेदी होती. 7 लिटर आमची मेंढा म्हस होती. तर आता इथेही 7 लिटर रेडकाला पाजून दूध देते. बर बर बर. त्यामुळे तिथं विश्वासानं म्हशी खरेदी करायला काय हरकत नाही. बर. तिथून या ठिकाणी म्हशी आल्याच्या नंतर काय अडचणी आल्या तुम्हाला? आता इथं तशा कुणालाच तसं उलट आम्ही जे म्हणत होतो की रेडकू मेल्यानंतर दूध देत नाही, आणि ते इथं आम्हाला तसा कुणाचाच म्हणजे अनुभव आला नाही की रेडकू मेल्यानंतर दूध देत नाहीत. त्या तिथून प्रवासात ज्या म्हशींची रेडकं मेली त्या इथं सुद्धा दूध व्यवस्थित द्यायलेत असा आमचा अनुभव आहे. बर बर. म्हणजे काय अडचण नाही थोडक्यात? काय अडचण नाही. बर. आता आम्ही 26 म्हशी आणल्या आहेत, सगळ्या व्यवस्थित आहेत. लोकांच्या शंका असतात की इथं आल्याच्या नंतर म्हशी हिटवर येत नाहीत किंवा हिटवर आल्या तर गाब जात नाहीत, तर तशा काय अडचणी आहेत का तुम्हाला? आता जवळजवळ आम्ही 26 म्हशी आणलेत, त्यापैकी 15 म्हशी आता हिटला येऊन गेलेत. बर. जवळजवळ आता आम्ही 15 म्हशींना भरवून घेतलेला आहे. बर. आता राहिलेल्या म्हशी सुद्धा आता हिटवर येतील, कारण त्या म्हशी वेळाला कमीच्या मागे पुढे होत्या. त्याप्रमाणे आता आमच्या म्हशी जवळजवळ 15 ते 20 म्हशी हिटवर येऊन गेलेत. बर बर बर. बर. जे आता ह्यांचे वडील आहेत सुरेश नाईक, त्यांचा स्वभाव कसा आहे आणि खरेदी करून देण्याची पद्धत कशी आहे? आता सुरेश नयन डेअरींचे जे मेन आहेत, ज्याने आम्हाला म्हशी दाखवल्या, त्यांचं जर बघितलं तर मला वाटतं इथं मेमरी कुणाची नसेल. आम्ही जेवढे 20 जण गेलो त्यापैकी एवढी शार्प मेमरी आहे की ज्याने एकदा म्हस बघितली की त्याने कोण मालक आहे ते स्वतः सांगत होते. म्हणजे आमच्यापेक्षाही त्यांना अनुभव आहे. बर बर. म्हणजे आपली म्हैस आपल्याला देण्यात राहत नाही, पण आपली त्यांना म्हशी आम्ही ओळखायला नाही, पण ते त्यांनी स्वतः सांगितले की ह्या माणसाची ही म्हैस आहे. बर. एवढं त्यांची चालाक्ष आहे. खरोखरच त्यांच्या म्हणजे त्यांनी जर दाखवलेली म्हस आजपर्यंत मला वाटतं फेल जाणार नाही, बरोबर. एवढा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळं वयाच्या मानानं भरपूर काम करतात ते. हो, एक नंबर त्यांचं म्हणजे मेमरी शार्प आहे. म्हशीतला अनुभव आहे. खरोखरच त्यांनी जे करत नाहीत, महत्वाचं म्हणजे बर बर. इच्छा असेल तर घ्या, नाहीतर घेऊ नका. वाद करत नाही ते. बरोबर. म्हणजे यांचे वडील ते शेतकऱ्यांना सांभाळून पण घेतात. हो, काय अडचण नाही. बरोबर बरोबर. आणि स्वतःची गाडी आहे त्यांची, काय अडचण नाही. हा. ते खेडोपाडी फिरवतात. हम्म. तुम्हाला पसंत असेल तर घ्या, नसेल तर सोडून द्या. बर. दूध पण आता काढून करत नाही. दाखवतात दूध 2 टाइम. 3 टाइम दूध काढून दाखवलं. सर्व मशीनचे 3 टाइम दूध काढून दाखवलं. बर बर. गॅरंटी पटली तर गॅरंटी पडली तर घ्या, एवढं नसेल तर दूध देऊ आहे, नका. 5 लिटर घ्या. हा, म्हणजे आपल्याला पटली तर घ्यायची. घ्यायची हो. घ्यायची बर. घ्यायची. चांगलं आहे. इथून कशाने गेला तुम्ही तिकडे? आम्ही पहिले जातेवेळी विमानानं गेलो. विमानानं गेलो. अनुभवासाठी आम्ही आणि बर. शेतकऱ्यांना घेऊन जायचा एक आमचा अनुभव होता. बर बर बर. संस्थेच्या सभासदांना आम्हाला घेऊन जायचं होतं, म्हणून आम्ही विमानाने गेलो बर. आणि येताना रेल्वेने आलो. म्हणजे आपले शेतकरी बी आता विमानानं प्रवास हो. करायला लागले. एक विमानात शेतकरी, गरीबाचा शेतकरी बसावं विमानात, ही बरोबर आमची भावना संस्थेची होती. बरोबर. त्या आणि पद्धतीने आम्ही आवर्जून कधी आपण तसं बसलो पण नसतो नसतो. आणि गेलो पण नसतो तिकडे. निमित्त फक्त झालंय. निमित्त बरोबर. लाख पगारवाला बसत नाही, हा, तो फक्त साठवत राहतो, कारण शेतकरी साठवत नाही. बरोबर आहे. मुळात तो अनुभवासाठी म्हणून अनुभवासाठी आम्ही न्यायला पाहिजे. बरोबर आहे. आणि एकच जीवन आहे, जगलं पण, जगून पण घेतलं पाहिजे. अशा कसा प्रकारे- प्रवास कसा राहिला तो विमानाचा? उत्तम व्यवस्थित व्यवस्थित. एक तिथं नंबर. काय एक नंबर. बरोबर आहे. दादा नमस्कार, नमस्कार. आपला परिचय करून द्या. मी पांडुरंग सोमन स्टायकर, गाव सरोळी, तालुका गडिंग, जिल्हा कोल्हापूर. बर. किती म्हशी आणल्या तुम्ही? एक म्हस आणली आम्ही. बर. काय सांगता ना, हरियाणातला अनुभव कसा आहे तुमचा? हरियाणा म्हशी चांगल्या म्हशी आहेत, एकदम समाधान म्हशी आहेत. त्या दूध पण काढा बसलो आपण तर हलत नाहीत त्या म्हशी. बर बर. असे पाय पण उचलत नाहीत, अशा म्हशी आहेत त्या. तिथून म्हशी खरेदी कराव्या. हरियाणामध्ये बरेचसे व्यापारी आहेत, हा. मग तुम्ही यांनाच का निवडलं?
नाही आम्हाला अनुभव आला अनुभव- होता. आम्ही कागल तालुक्यामध्ये यांच्या म्हशी आल्या होत्या. मुळात कागवी म्हणून गाव आहे. काय की, हा. हा तिथं जाऊन म्हशी बघितल्या. आम्हाला त्या पसंत पडल्या. त्याच्यानंतर आम्ही यांच्याशी संपर्क साधला. तिने इथं चंदगडमध्ये कुंदूर मध्ये दिल्या होत्या म्हशी. बर 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 त्यांचाही अनुभव घेतला. नंतर दोन्हीकडे मग आम्ही गेलो. गेलं नंतर गेलं. बरोबर 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 असं बरोबर. दादा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय करून द्या. माझं नाव विनायक सुना पाटील, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. किती म्हशी आणल्या आपण? मी एक म्हस खरेदी केली. बर किती लाखाला खरेदी केली काय? ती 1,45,000. किती लिटर दूध आहे 7 लिटर. एका टायमाला? हा म्हणजे 14 लिटरची म्हैस. होय. रेड काला पाजून. हा रेडकला पाहिजे. कसं काय इथं आल्याच्या नंतर वातावरण हे सेट झालं का तिला? हा माझी म्हस काय लवकर सेट झाली. हा काही अडचण पहिल्या दिवसापासूनच दुधाला म्हणजे दूध देत होती ती. बर बर. काय दर काय बसतोय दुधाला? हा? दुधाला दर काय बसतोय? जर आमच्याकडे फॅट वरती असतं. SNF फॅट. बर बर बर. चांगलं आहे का हे दूध व्यवसाय करण्यासाठी म्हैस चांगली काही? हा चांगले. बर. त्यांचा आपल्या भाकड काळ- म्हशीमध्ये आणि त्या म्हशीमध्ये काय फरक वाटला तुम्हाला? आमच्या म्हशीमध्ये कसं भाकड काळ जास्त असतो, त्या म्हशीला तेवढा भाकड काळ जास्त नसतोय. ती गाभण राहिली तरी पण 7 महिन्यापर्यंत आरामात दूध देऊ शकते. म्हणजे काय अडचण अडचण नाही. बर. दादा नमस्कार. नमस्कार. माझं नाव ओमकार अनिल शिंदे, गाव सरोळी, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. बर किती म्हशी आणले? मी काय हरियाणाला गेलो नव्हतो, पण माझे वडील गेले होते. तिथून आम्ही 2 म्हशी आणल्या बर आणि त्यांचं व्यवस्थापन मी स्वतः करतो. आणि त्या म्हशी आता म्हणजे आहेत, व्यवस्थित आहेत, दुधाला वगैरे व्यवस्थित आहेत. बर. काय कसं वाटतंय आपल्याकडे आपल्या पहिल्या गावठी म्हशी होत्या आणि तिकडून तुम्ही त्या म्हशी आणल्यात, काय फरक वाटतोय? एवढाच फरक आहे, दुधामध्ये फरक आहे त्यांच्यामध्ये आणि गावठीमध्ये आणि हरियाणावर आणलेल्या म्हशीमध्ये. आणि ह्या म्हशी खूप शांत आहेत हरियाणावर आणलेल्या. बरं बरं. बाकीचे आता तुम्ही म्हणताय 11 जण गेलतो, बाकीचे अजून शेतकरी कुठे आहेत? बाकीचे शेतीची जरा- कामं चालू असल्यामुळं बाकीची शेतीची कामं आता चावल बाहेर म्हणजे भात आमच्याकडं भात म्हणतात, हरियाणामध्ये चावल म्हणतात. तसं तर भात, नाचणी हे पिकं काढायला चालू झालेत. बर बर बर. त्याच्यामुळं लोकांना सवय नाही आणि दुपार असल्यामुळे आता कोणच भेटणार नाही. थोडेच शेतकरी भेटले, थोडे शेतीच्या कामात मग नाहीत. बर बर. ऊस चाललाय कारखान्यांना ते पण, बाकीचे बी सगळे समाधानी आहात? हा समाधान, सगळे समाधान आहेत. काय अडचण नाही नाही नाही. आणि आमच्या प्रत्येक 2 संस्थेचे 4-5 केलं दूध वाढले. बर बर. हा. म्हणजे चांगलं दूध. चांगलं दूध वाढले दुधाच्या बाबतीत बरोबर. दोन्ही संस्था. आणि इथून पुढं भलं 6 महिने जाऊन देत किंवा वर्ष जाऊन देत, परत आम्ही करायचा विचार चाललाय आमचा. बर. म्हणजे परत अजून हा आणायच्या बर. की लोक थोडी वेगळे घेतील, परत ही हे करायचं हा बरोबर. विचार चाललाय. बरोबर. मग हवामान थोडं बदल असल्यामुळं थोडं इथं महाराष्ट्रात कोकण जवळ असल्यामुळं बाहेर पावसाचे प्रमाण लय. बरोबर बरोबर. हा तिकडं उष्णता लय. त्याच्यामुळं थोडंफार जनावरांना परिणाम होतोय असं नाही. मशीनला हा. थंडी पण चांगली थंडी पाहिजे. पण चांगली पाहिजे, ते पाहिजे. बरोबर. हा म्हशी आणल्याच्या नंतर ह्यांची किती विजिट आहे आता? ही दुसरी बर म्हस आणल्यानंतर 8 दिवसात पहिली आली आणि आता 2 महिन्यानंतर ही दुसरी. बर बर आणि याच्यानंतर आता आम्ही आणल्यानंतर 40 म्हशी आणल्या. बर बर मग तिथं विजिट द्यायला हे आलेत आता परत. बर बर बर. म्हणजे म्हणजे यांचं 15 म्हणजे 2 महिन्यानंतर एक विजिट असतेच. म्हणजे म्हशी हा घेतलं की विषय संपला असं नाही, असं नाही नाही तर कायमस्वरूपी ते visit घेतलं देतात. आपलं मिळालं असं नाही, घेतलं की परत जावा असं नाही. तिथून म्हैस गाडीत व्यवस्थित भरून देणं, ते भैया पाठवून देणं, इथं आणून उतरणं, इथनं त्यांची देखभाल करून 2 दिवस थांबवून परत त्यांची मशीनची देखभाल करून मग लावून देणं, इथपर्यंत त्यांचं हे असते. बरोबर बरोबर. नैन डेअरी फार्म वाल्यांची. रमन भाई क्या कहना चाहेंगे आप? सर जी नमस्कार। मैं अभी क्या है, जो अपने किसान भाई है अपने आसपास के, देखो कोल्हापुर में सभी ग्रुप बना के आते हैं, उधर आप आओ, आपको कोई दिक्कत नहीं है, आपको खाने के लिए रहने के लिए अपने पास पूरे प्रबंध रहता है। अभी सर्दी का मौसम भी आ रहा है, देखो बहुत लोग रहते हैं उधर, व्यापारी लोग है, 8-8, 10-10, 20-20 आदमी आते हैं, ग्रुप बना के सभी को होटल में रखते हैं। मेन चीज ये रहती है होटल में, देखो किसान आदमी है, 4 दिन भी लग सकता है, 5 दिन भी लगता है, वो 10-15 हजार रुपए उनके उधर ही निकल जाते हैं। अपने पास पूरा रहने का है, कोई दिक्कत नहीं है, अपने वही 10-15 हजार नहीं चाहिए, अपने घर पे रुको, गोटे पे रुको, कोई दिक्कत नहीं है, वही आपका भैंस में इन्वेस्ट होता है और अच्छा भैंस मिल जाता है आपको। बरोबर. तर मंडळी बघू शकता, आपण अशा पद्धतीने या दादांनी जसा ग्रुप करून 11 शेतकऱ्यांनी 26 म्हशी आणल्या, तसंच आपण शेतकऱ्यांचा ग्रुप करून एक लोट या ठिकाणी आपण आणू शकतो. ज्यांना म्हशी घ्यायच्यात ते नक्कीच एकदा रमण नयन
यांच्या सुरेश नैन डेअरी फार्मला व्हिजिट करा. त्या ठिकाणी विश्वास पटल्यानंतर त्यांच्याकडून तुम्ही म्हशी घ्या. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात. तोपर्यंत नमस्कार.